Hi students, you are watching my YouTube channel LK Maths Point. Last two lectures we have completed basic of mathematical logic and first three questions of exercise 1.1 of class 12th mathematics paper first. And today we are going to start question number 4 and question number 5 of exercise 1.1 in lecture number 3. This is our lecture number 3. Now let us start question number 4 of exercise 1.1. Now our question number 4 is, if the statement P and Q are true. Here we have given that the statement P and Q are true. म्हणजेच काय तर P आणि Q हे काय आहेत, दोन्ही स्टेटमेंट ट्रू आहे म्हणून याची ट्रूथ व्हॅल्यू काय राहणार T. अँड वी हॅव गिव्हन दॅट द स्टेटमेंट R अँड S आर फॉल्स. म्हणजेच इथे S R आणि S या दोघांची सुद्धा ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. सॉरी F इथे काय होणार F दिलेल्या फॉल्स आहे म्हणून F राहणार आहे. ह्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत हे सॉल्व करताना. क्वेश्चन नंबर 4 मधला फर्स्ट और क्वेश्चन नंबर 4 इज P and Q आपल्याला सोल्यूशन क्वेश्चन नंबर 4 चं सोल्यूशन क्वेश्चन नंबर 1 चं सोल्यूशन P और Q and R. आपल्याला काय करायचं आहे त्याला सॉल्व करताना वी पुट द व्हॅल्यूज ऑफ P अँड Q दॅट इज T हियर अँड R F हियर. वी गेट द व्हॅल्यू ऑफ P इज T और द व्हॅल्यू ऑफ Q इज ऑल्सो T अँड द व्हॅल्यू ऑफ R इज हियर F. And then we solve by using the logical tables. First we solve the bracket. Here there is only one bracket, T and F. We know that and आपल्याला माहित आहे and म्हणजेच कंजंक्शन आणि कंजंक्शन मध्ये फर्स्ट स्टेटमेंट इज T, सेकंड इज ऑल्सो T, then T. अदरवाइज F. TT असेल तर T, नाहीतर काय F. TT असेल तर T. आता TT आहे का इथे नाही म्हणून आपल्याला काय घ्यावं लागेल F घ्यावं लागेल म्हणून T और F ब्रॅकेट काढून टाकतो. ब्रॅकेटची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला F मिळाली. देअरफॉर T और F. और फर्स्ट स्टेटमेंट F असेल आणि सेकंड स्टेटमेंट सुद्धा F असेल तर F होते. वी नो दॅट फर्स्ट स्टेटमेंट इज F, सेकंड इज F, देन F, otherwise T. So here T or F is T. T or F is T. Therefore truth value hence truth value is T. Our second question is P conditional Q or R conditional S. दोन ब्रॅकेट आहेत. आधी ब्रॅकेटवर फोकस करावा लागेल आपल्याला. P कंडिशनल Q. वी नो दॅट द कंडिशनल टेबल ऑफ कंडिशनल सेज इफ फर्स्ट कॉलम इज T, that is P is T and Q is F, then F, otherwise T. First of all we put the values of P and Q, R and S here. The P and Q is T. Therefore T conditional T or F conditional F.
वी नो दॅट द कंडिशनल स्टेटमेंट टी एफ असेल तर टी, इथे टी एफ आहे का? नाही. अदरवाइज टी एफ असेल तर एफ, अदरवाइज टी. और इथे सुद्धा काय होणार? टीच होणार. आणि ऑर स्टेटमेंट, ऑर काय असतो? ऑर म्हणजे एफ एफ असेल तर एफ, फर्स्ट स्टेटमेंट एफ, सेकंड स्टेटमेंट एफ असेल तर एफ, अदरवाइज टी. देअरफॉर हेन्स ट्रूथ व्हॅल्यू इज टी. हो स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय होणार? टी होणार आहे. और थर्ड क्वेश्चन इज Q and R or negation of P and S. Negation of P and S. First of all, we solve the negation. केव्हाही असे एक्झाम्पल्स असतील तर आधी निगेशन, नंतर अँड, ऑर, नंतर कंडिशनल आणि नंतर बाय कंडिशनल सॉल्व करायचं आपल्याला. तर आधी निगेशन सॉल्व करून घेऊ आपण. त्याआधी वी पुट द व्हॅल्यूज ऑफ P and Q, R and S here. The value of Q is T and F, or negation of P means T and F. So T and F, first of all we solve the bracket T and F. And means TT असेल तर T, TT असेल तर T, फर्स्ट स्टेटमेंट T, सेकंड स्टेटमेंट T तर T. इथे फर्स्ट टी टी आहे का? नाही, म्हणून इथे एफ होणार. और इथे ब्रॅकेट सॉल्व करून घेऊ आधी. निगेशन ऑफ टी मीन्स एफ अँड एफ. सो एफ और अँड आहे. एफ एफ असेल तर अँड मध्ये टी टी असेल तर टी, अँड मध्ये काय होते? टी टी असेल तर टी. पण इथे अँड आहे आणि इथे टी टी नाही आहे. टी टी असेल तर टी होतं, म्हणून एफ होणार इथे. Therefore, so और आहे, एफ एफ असेल तर एफ, और मध्ये काय पाहिलेलं आपण? एफ एफ असेल तर एफ. नाउ फोर्थ नंबर क्वेश्चन इज P conditional Q and negation of R. Here we write here solution directly. The value, put the values of P, Q and R here. The truth value of P is T, conditional truth value of Q is also T, and negation of truth value of R is F. First of all, solve the bracket and negation. Now the conditional, we know that the conditional, if first statement is T, second statement is F, then F, otherwise T. पण इथे जर पाहिलं तुम्ही तर इथे टी एफ नाही आहे. टी एफ असतं तर एफ, नाहीतर मग टी. अँड निगेशन ऑफ एफ, वी नो दॅट निगेशन ऑफ एफ इज टी. सो अँड, व्हॉट इज अँड? ट्रूथ टेबल ऑफ अँड इज इफ फर्स्ट स्टेटमेंट इज टी, सेकंड इज टी, देन टी. हियर we get the first statement is T, second is T, then T. Hence truth value is T. Truth value is T. Fifth question, negation of F by conditional T, conditional negation of T. First solve the negation of F means T, by conditional T. आधी निगेशन सॉल्व करून घ्यायचे. निगेशन ऑफ T means F. Now by conditional, what is the truth table of by conditional? Truth table of by conditional, सेम असेल तर T, डिफरंट असेल तर F. सेम असेल तर टी, डिफरंट असेल तर एफ, बाय कंडिशनल. मग इथे सेम आहेत म्हणून टी, टी टी आहे. एफ एफ जरी असतं तरी टी चालू असतं, कंडिशनल एफ. अँड हिअर वी नो दॅट इन कंडिशनल स्टेटमेंट टी एफ
असेल तर एफ. फर्स्ट स्टेटमेंट टी, सेकंड स्टेटमेंट एफ. फर्स्ट स्टेटमेंट टी, सेकंड स्टेटमेंट एफ, देन एफ. Therefore, the truth value, hence truth value is F. Truth value is F. Question number, sub question number 6. First of all, we put the values of P, Q and R and S. Negation of T and negation of T and negation of R ची ट्रूथ व्हॅल्यू आहे F, ब्रॅकेट कंप्लीट, और T and F और T and F ह्या सर्व आपण त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यूज पुटअप करून घेतल्या आणि आता सॉल्व करू. आधी निगेशन्स जे असतील त्यांना सॉल्व करून घेऊ आपण. निगेशन ऑफ T मीन्स F and here the negation of T means F and F, bracket complete, or T and F आधी निगेशन सॉल्व करून घेऊ, पुढच्या स्टेप मध्ये ब्रॅकेट सॉल्व करून घेऊ. T and F. Now F as it is and as it is, first bracket सॉल्व करून घेऊ. F and F, F and F, and means TT असेल तर T, TT असेल तर T, and चा ट्रूथ टेबल काय म्हणतो, TT असेल तर T. इथे आहे का TT? नाही. TT असेल तर T, अदरवाइज F. पण हा स्क्वेअर ब्रॅकेट आपण कन्वर्ट करून घेऊ राऊंड ब्रॅकेटमध्ये. और इथे सुद्धा पहा, इथे राऊंड ब्रॅकेट्स घेऊ. हा ब्रॅकेट सॉल्व करू. दिस ब्रॅकेट गिव्स T and F. T and F, and काय म्हणतो, TT असेल तर T. इथे आहे का TT? नाही आहे, म्हणून F. और इथे TT आहे का? नाही, म्हणून F. म्हणून F. Therefore F and F, TT and मध्ये काय, TT असेल तर T, TT असेल तर T, अदरवाइज F. और इथे सुद्धा TT असेल तर T, अदरवाइज F. सो फायनल आन्सर और चा ट्रूथ टेबल काय म्हणतो, और चा ट्रूथ टेबल म्हणतो F असेल तर F, F असेल तर F, and here F or F is F, F or F is F. So truth value, hence truth value of this statement is F. 7 नंबरचा क्वेश्चन तुम्ही सॉल्व करून पहा. सब क्वेश्चन आपण 8 नंबरचा क्वेश्चनला हात लावू. निगेशन ॲज इट इज पहा. इथे सॉल्व करताना काय करायचं, निगेशन ॲज इट इज ठेवायचं आणि P, Q, R जे काही दिल्यात व्हॅल्यूज त्यांच्या व्हॅल्यूज पुटअप करा, ट्रूथ व्हॅल्यूज पुटअप करून घ्या. निगेशन ऑफ T अँड F और F कंडिशनल निगेशन ऑफ T, ब्रॅकेट कंप्लीट, बाय कंडिशनल T and F, T and F. हा निगेशन सगळ्यात शेवटी सॉल्व करायचा. आधी निगेशन सॉल्व करून घेऊ. आतमध्ये निगेशन आहे, निगेशन ऑफ T मीन्स F and F होणार. और इथे F कंडिशनल निगेशन ऑफ T मीन्स F, ब्रॅकेट कंप्लीट, बाय कंडिशनल, आणि इथे T and F ॲज इट इज. हे नंतर सॉल्व करून घेऊ आपण. आता राऊंड ब्रॅकेट जे आहेत ते सर्व सॉल्व करून घेऊ. फर्स्ट राऊंड ब्रॅकेट इज F and F. अँडमध्ये विद्यार्थ्यांना तुम्हाला माहीत आहे, अँडमध्ये TT असेल तर T, अदरवाइज F. इथे TT आहे का? नाही, म्हणून इथे F. और इथे कंडिशनलमध्ये काय असतो, कंडिशनलमध्ये TF असेल तर F, TF असेल तर F. फर्स्ट स्टेटमेंट T, सेकंड स्टेटमेंट T, F, देन F. इथे FF आहे म्हणून काय होणार, T होणार आहे.
याला आपण स्क्वेअर ब्रॅकेटचा राऊंड ब्रॅकेटमध्ये कन्वर्ट करून घेऊ. कंडिशनल, याला असं ठेवलं तरी चालतंय. चला, टी अँड एफ. अँड असेल तर टी, टी असेल तर टी. इथे आहे का टी? टी नाही आहे, म्हणजेच काय होणार? एफ. देन सॉल्व. ऑर. ऑर मीन्स फर्स्ट स्टेटमेंट एफ, सेकंड स्टेटमेंट ऑल्सो एफ, देन एफ. आहे का इथे एफ? एफ नाही, म्हणून इथे काय लिहावं लागेल? टी. बाय कंडिशनल एफ. बाय कंडिशनल एफ. Therefore, negation of t. Negation of t means f. Negation of t means f. Biconditional f. And we know that biconditional काय म्हणतो? सेम असेल तर t, म्हणजे टी टी असेल तर t आणि एफ एफ जरी असेल तरी t. ठीक आहे, बायकंडिशनलमध्ये सेम असेल तर टी. इथे आहे सेम, टी टी आहे. एफ एफ असेल, टी टी असेल तरी टीच लिहावं लागेल आपल्याला, म्हणून फायनल आन्सर टी. हेन्स ट्रूथ व्हॅल्यू इज टी. अशा प्रकारे आपण क्वेश्चन नंबर 4 पाहाला. सॉल्व करून पहा, प्रॅक्टिस करा तुम्ही, तुम्हाला इझिली जमून जाईल. थोडं कन्सेप्ट आहे, मागचे व्हिडिओज पहा. We are going to start question number 5 of exercise 1.1. Question number 5 is write the negations of the following statement. How can we find the negations of such statements? Question number first of question number 5, sub question first is Tirupati is in Andhra Pradesh. Tirupati is Andhra Pradesh. आपल्याला काय करायचं आहे? निगेशन करायचं म्हणजे फक्त नॉट पुटअप करायचं. तर पहा फर्स्ट क्वेश्चन कसा होणार आहे? तिरुपती इज नॉट, फक्त नॉट पुटअप करता, इज नॉट इन आंध्र प्रदेश. सेकंड, 3 is not a root of the equation x square plus 3x minus 18 equals to 0. इथे आपल्याला नॉट दिलेला आहे, तर आपल्याला नॉट काढावं लागेल. सोल्युशनमध्ये 3 is a root of equation, root of the equation x square plus 3x minus 18 equals to 0. Third is under root 3, under root 2 is a rational number. फक्त नॉट लावायचा. under root 2 is not a rational number. खूप इझी आहे विद्यार्थ्यांना हे नंबर. नेक्स्ट, पॉलीगॉन ABCDE फक्त नॉट लावायचा, इज नंतर नॉट. पेंटॅगॉन, पेंटॅगॉन. अँड लास्ट 5th नंबर इज 7 + 3. याचं जर आपल्याला निगेशन करायचं असेल तर फक्त इथे नॉट ग्रेटर दॅन 5. तर अशा प्रकारे आपण क्वेश्चन नंबर 5 कंप्लीट केला, क्वेश्चन नंबर 4 कंप्लीट केला आणि टोटल एक्सरसाइज 1.1 या तिसऱ्या लेक्चरमध्ये आपण कंप्लीट केलेलं आहे. तुम्हाला पूर्ण बेसिक जर कंप्लीट करायचं असेल तर फर्स्ट 3 पॉईंट्स सब टॉपिक जे आहेत ते आपण लेक्चर फर्स्टमध्ये कव्हर केले. लेक्चर सेकंडमध्ये आपण एक्सरसाइज 1.1 मधील फर्स्ट क्वेश्चन, सेकंड आणि थर्ड कंप्लीट केलेलं आहे. आणि वी हॅव कंप्लीटेड हिअर क्वेश्चन नंबर 5 अँड क्वेश्चन नंबर 4. अशा प्रकारचे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील, तुम्हाला समजत असेल माझं मॅथमॅटिक्स शिकवलेलं, तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.